नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। बातमी आहे महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत पुणे येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक लोकनेते गोपीनाथ मुंडे, ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळ यांच्या व्यवस्थापकीय संचालक तथा महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण आयुक्त दीपा मुंडे मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। या बैठकीत मागील मंजूर योजनांच्या इतिवृत्तानुसार येत्या 30 एप्रिल 2026 पर्यंत शासन निर्णय तातडीने पारित करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच ऊसतोड कामगारांसाठीच्या महत्त्वाच्या कल्याणकारी योजना पुढील साखर कारखान्याच्या गाळप हंगामापूर्वी कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। बैठकीदरम्यान कोणत्याही कारणाने मृत्यू पावलेल्या ऊसतोड कामगारांच्या वारसांना सरसगट 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा संघटनांनी व्यक्त केली। दरम्यान 12 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ऊसतोड कामगारांना 30 प्रकारचे गृहउपयोगी भांडी संच व शिधा धान्य संच वाटप करण्याबाबतची योजना जाहीर करण्यात आली होती। मात्र ही योजना टप्प्याटप्प्याने मर्यादित संख्येतील कामगारांपुरतीच ठेवण्याचा विचार असल्याने या निर्णयावर बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। उपस्थित प्रतिनिधींनी ही योजना दिशाहीन ठरू शकते असे मत मांडत यावर तातडीने स्थगिती देण्याची मागणी केली। यावेळी आयुक्त दीपा मुंडे मुधोळ यांनीही या विषयावर प्रतिक्रिया देताना सदरची योजना फारशी प्रभावी नसल्याचे मत व्यक्त केले। तसेच मागील बैठकीच्या मंजुरीनुसार शासन निर्णय काढण्यावर भर दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले। दरम्यान ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाबाबत अभ्यासू आणि संवेदनशील अधिकारी म्हणून मुंडे मुधोळ मॅडम यांची नियुक्ती झाल्याने कामगार संघटनांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले। या बैठकीस तुळजाभवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष बबन माने, तसेच नामदेव पवार, सुमित चव्हाण आणि भारत केंद्रे यावेळी उपस्थित होते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा।